हेलो गाइस, आप कैसे हो? अच्छे हो ना? आज आज हमारे गांव में अखंड हरि नाम सप्ताह की शुरुआत हुई है। गाइस, मैं घर से स्कूल के लिए निकला, मंदिर तक आया। गाइस, ये हमारे ऑटो वाले मामा है, आप उनके साथ स्कूल जाते हैं। गाइस, आने के बाद मंदिर का दर्शन किया। गाइस, हमारे गांव का मंदिर कितना अच्छा है, देखो गाइस। वहाँ हमारे मंदिर में 7 डे ज्ञानेश्वरी पारायण का पाठ होता है। पाटील्या जेवळी जाती तेवढी आकाशवाणी आठाती आधी आधी ते गती होत शिंबे स्कूल पारायण होने के बाद सभी के लिए नाश्ता होता है। गाइस, आज का नाश्ता नागनाथ मुंडे जी के घर है। गाइस, वहाँ हमारे गांव के सभी दादी नाश्ता करने आए थे। गाइस, थोड़ी देर में भागवत कथा चालू होने वाली है। गाइस, जो अपने सुरीले आवाज से भागवत कथा सुनाने वाले हैं, उनका नाम है सविताताई मुंडे। लेकरांना पण नाही खाली बाहेरचं आलं असेल कुठलं शेजाऱ्याचं, तुम्ही काय करत होता? मी डोळे झाकून जप करत होतो. यशोदा म्हणाली, मग मांजरानं खाली असेल, तुम्हाला काय माहित कोणी खाली? गर्गाचार्यांना सगळं ठाऊक होतं कोणी खाली, पण ते फक्त नाटक करत होते न कळाल्यासारखं. ते म्हणाले, ठीक आहे, मी दुसरी खीर बनवतो. गर्गाचार्यांनी दुसरी खीर बनवली, ताटामध्ये वाढली, देवाच्या समोर ठेवली आणि पुन्हा हातामध्ये जप करायला माळ घेतली आणि माळ घेऊन जप करायचं नाटक करू लागले. फक्त अर्धेच डोळे झाकले आणि अर्धे उघडेच ठेवले, नाटक करू लागले आपल्यासारखं. आधी त्यांनी मनापासून जप केला, आता पुन्हा डुप्लिकेट जप करू लागले. जसं आजकाल डुप्लिकेट आपण करतो ना, आपलं ध्यानच नसतं, हातात माळ असते आणि ध्यान दुसरीकडेच असतं. अहो, एक म्हातारं तर हातात माळ घेऊन जप करायला बसलं होतं. तेवढ्यात म्हातारी म्हणाली, अहो मी बाहेर चालले केलेलं आहे, अन्नदान करताय आणि ज्ञानदान सुद्धा तुमच्या हातून होते, म्हणजे तुमच्या मार्फत हे ज्ञानयज्ञ सुरू आहे. एवढं सारं दान केले. त्यात अजून एक छोटंसं दान की उद्या प्रत्येकाने जेवढं घडल तेवढं जे काही तुम्हाला करायचंय ते उद्या दान करायचं आणि प्रत्येकाने एक माणूस एक्स्ट्रा सोबत घेऊन यायचं. इथं बसलेल्या सगळ्या पार्वती उद्या आपल्या महादेवाला पण घेऊन यायचं. तर जोडीदार सोबत घेऊन या, नवऱ्याला सोबत घेऊन या. नवरा कामासाठी कुठं बिझी असेल तर मग तुमची शेजारी सोबत घेऊन या, एखादी मैत्रीण सोबत घेऊन या, बाहेर गावची थोड़ी देर में भागवत कथा की आरती होने वाली है। गाइस, हमारे गांव के सभी लोग भागवत कथा सुने थे। गाइस, आज की भागवत कथा संपन्न हुई और सब अपने अपने घर जा रहे हैं। गाइस, थोड़ी देर में हरिपाठ शुरू होने वाला है। गाइस, चैनल को लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो। गाइस।